हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत आपण एकूण 37 लेक्चर अपलोड केलेले आहे. या अगोदर आपण मृदा चॅप्टर हे सविस्तर बघितलेले आहे. आपण आता कृषी या घटकाला सुरुवात करत आहोत. महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित जे बेसिक माहिती आहे कृषीशी संबंधित त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तिथं बघत आहात तुम्ही ऑलरेडी आपण कंटेंट नोट करून ठेवलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा कृषी किंवा महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित जितकं कृषीचा किंवा ॲग्रिकल्चरचा भाग आहे ते आपण बघणार आहोत. इथं आपण बेसिक माहिती घेणार आहोत. कारण असं आहे का, कृषी हा विषय खूप मोठा आहे आणि जेव्हा आपण कृषी या घटकाला सुरुवात करू तर सेपरेट त्याची एक प्लेलिस्ट असेल आणि कृषीशी रिलेटेड प्रत्येक कंटेंट त्यामध्ये अपलोडेड असेल. म्हणजे सेपरेट एक प्लेलिस्ट आणि एक विषय त्यानुसार आपण कृषीला बघणार आहोत. तुर्तास इथं आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी रिलेटेड याच्याशी संबंधित जितकी गरज आहे जितकी माहिती जी माहिती बेसिक आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही टायटल बघू शकता इथं, महाराष्ट्राचा भूगोल कृषीशी संबंधित. महाराष्ट्राचा भूगोल कृषी. आता महाराष्ट्राचा भूगोल कृषी हा भाग बघत असताना आपण जनरली कृषीचा जो सीझन आहे त्याला आपण आपल्या स्थानिक भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधत असतो. पण जनरली महाराष्ट्रामध्ये जे हंगाम आहेत कृषीचे प्रमुख दोन हंगाम आहेत. ते आहे रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम. इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रात शेतीचे प्रामुख्याने दोन हंगाम आढळून येतात. पहिला आहे खरीप हंगाम आणि दुसरा आहे रब्बी हंगाम. आता हे खरीप आणि रब्बी हंगाम यांचा कार्यकाळ कोणता आहे, तर पावसाची जेव्हा सुरुवात होत असते किंवा पावसाच्या सुरुवातीसोबतच जेव्हा पिकाची पेरणी सुरू होते, कापूस असो, सोयाबीन असो, भाताची शेती असो, तर ते पावसासोबत ज्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते किंवा पावसाळ्यात किंवा पावसाच्या कार्यकाळामध्ये जे पिकाचं उत्पादन घेतले जाते त्याला आपण खरीप हंगाम म्हणत असतो. आणि पावसाळ्याच्या नंतर हिवाळ्यामध्ये जे ज्या पिकाचं उत्पादन घेतले जाते त्या सीझनला आपण रब्बी हंगाम किंवा रब्बी सीझन असे म्हणतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने जे दोन सीझन आहेत, प्रमुख सीझन आहेत, पहिला आहे खरीप आणि दुसरं रब्बी. खरीप हे पावसाळ्यामध्ये घेण्यात येत असलेले पीक असते, ते खरीप हंगामामध्ये गिनल्या जाते. आणि पावसाच्या नंतर हिवाळ्यामध्ये किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा दिवाळीच्या नंतर जो हंगाम सुरू होतो स्पेशली हिवाळ्यामध्ये त्याला आपण रब्बी हंगाम म्हणत असतो. तर हे प्रमुख दोन हंगाम आपण महाराष्ट्रामध्ये बघत असतो किंवा कन्सिडर करत असतो. आता खरीप हंगामाचा कार्यकाळ कधी आणि रब्बी हंगामाचा कार्यकाळ कधी आहे ते आपण समजून घेऊया. इथं आपण ऑलरेडी कंटेंट नोट करून ठेवलेला आहे. पावसाळ्यातील हंगामास खरीप हंगाम म्हणतात. म्हणजे नेमक्याची पिकाची जे सुरुवात आहे, पिकांची पेरणी याचा जो कार्यकाळ आहे तो जून आणि जुलै महिन्यात सुरुवात होते. म्हणजे पिकाची पेरणी करण्यासाठी सुरुवात कधी होते, जून ते जुलै या 2 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये होऊन जाते. आणि त्याच पिकाची काढणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात होत असते. म्हणजे ज्या पिकाची पेरणी जून आणि जुलैमध्ये करण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान त्या पिकाची काढणी करण्यात आलेली आहे, तर जून आणि जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा जो सीझन आहे तो आहे खरीप सीझन. खरीप सीझन आहे आणि प्रामुख्याने हे महिने लक्षात राहू द्या, जून जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा जो सीझन आहे त्याला खरीप सीझन असे म्हणतो. आता या खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख पीक घेतले जाते त्यामध्ये आहे कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तांदूळ व कडधान्य पीक. हे महत्वाचे पीक महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घेतल्या जातात असते. परत एकदा बघूया आपण खरीप हंगाम कार्यकाळ जातात जून जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबर. म्हणजे या पिकाची जे पेरणी आहे ते जून जुलै मध्ये होऊन जाते आणि काढणी हे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊन जाते. हा जो कार्यकाळ आहे त्याला आपण खरीप हंगाम म्हणतो आणि प्रामुख्याने या हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तांदूळ व कडधान्य पिके घेतल्या जातात. हा झाला खरीप हंगाम. आणि खरीप हंगामाच्या नंतर जो हंगाम सुरू होतो किंवा जो सीझन सुरू होतो त्याला आपण रब्बी हंगाम किंवा रब्बी सीझन म्हणतो. आता हे रब्बी हंगामाची सुरुवात कधी होते,
नेमकं जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये खरीप हंगाम संपून जातो आणि या महिन्यामध्ये खरीप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण होऊन जाते आणि नवीन जे पिकाची लागवड केली जाते तो हंगाम कोणता आहे? रब्बी हंगाम आहे. आणि या दरम्यान जे हिवाळ्यामध्ये पीक घेतले जाते प्रामुख्याने, कारण संपूर्ण पावसाळा जो आहे तो एक प्रकारे खरीप हंगामात सामावून जातो किंवा खरीप हंगामाच्या सोबत तो पावसाळा आहे. म्हणजे पावसाळ्याचे जे 4 महिने आहेत त्या सीझनला आपण खरीप हंगाम म्हणतो आणि हिवाळ्याचे जे प्रमुख 3 महिने आहेत, 3 ते 4 महिने, त्याला आपण रब्बी हंगाम म्हणतो. म्हणजे प्रामुख्याने खरीप हंगाम संपूर्ण पावसाळा आणि रब्बी हंगाम संपूर्ण हिवाळा या कार्यकाळामध्ये ह्या सीझन सुरू होत असतात. आता खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर साहजिकच आहे नेमकं हिवाळ्याच्या सुरुवातीला खरीप पिकाची काढणी केल्या जाते आणि 10-12 दिवसानंतर किंवा 15-20 दिवसानंतर रब्बी पिकाच्या लागवडीस सुरुवात केली जाते. आता संपूर्ण हिवाळ्याच्या हंगामातील जो सीझन आहे त्याला आपण रब्बी हंगाम म्हणतो आणि आता कार्यकाळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर यामध्ये या पिकांची लागवड केली जाते. म्हणजे रब्बी हंगामात जे येणारे प्रमुख पीक आहे जसे की गहू, ज्वारी, हरभरा ही जे प्रमुख पीक आहे यांची जी पेरणी आहे ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कार्यकाळामध्ये केली जाते आणि फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये त्याची काढणी केली जाते. म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च पर्यंतचा जो कार्यकाळ आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून रब्बी हंगाम सुरुवात होतो आणि फेब्रुवारी ते मार्च पर्यंत रब्बी हंगाम संपून जातो. या दरम्यान किंवा या कार्यकाळास आपण रब्बी हंगाम म्हणतो. तर हे प्रामुख्याने लक्षात असू द्या. रब्बी हंगामाची सुरुवात किंवा रब्बी हंगामात येणारे जे पिकाची सुरुवात आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होते आणि काढणी हे फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान होते. आणि या हंगामामध्ये प्रमुख जे पीक आहेत महाराष्ट्रात रब्बी हंगामात प्रमुख घेतले जाणारे जे पीक आहेत ते आहे गहू, ज्वारी, हरभरा ही प्रमुख पिके घेतल्या जातात किंवा घेण्यात येते. आता हा झाला महाराष्ट्रात जे शेतीचे प्रामुख्याने जे 2 हंगाम आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शेतीचे प्रमुख 5 प्रकार आहेत. महाराष्ट्रात शेतीचे प्रमुख 5 प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. आता आपण इथं महाराष्ट्रातील सुरुवातीला 2 हंगाम समजून घेतलो जे हंगामाशी रिलेटेड आहे किंवा सीझनशी रिलेटेड आहे. महाराष्ट्र शेतीचे जे प्रमुख 2 हंगाम किंवा सीझन आहेत ते आपण माहिती घेतली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शेतीचे प्रमुख 5 प्रकार आहेत. महाराष्ट्रात शेतीचे प्रमुख 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार कोणकोणते आहे? जे प्रमुख 5 प्रकार आहेत ते आहे बागायती शेती 1 नंबरचं, त्यानंतर 2 नंबरला आहे आर्द्र शेती, 3 नंबरचं कोरडवाहू शेती आणि जिरायती शेती, 4 नंबरचं स्थलांतरित शेती आणि भटकी शेती, स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती, आणि शेवटी 5 नंबरचा आहे पायऱ्या पायऱ्याची शेती. म्हणजे ज्या पद्धतीने शेती केल्या जाते, ज्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करून सिच्युएशन नुसार अडॉप्ट करून त्याच तंत्रज्ञानाच्या साह्याने ती शेती केली जाते, त्या तंत्रज्ञानाच्या साह्याला किंवा त्या पद्धतीच्या त्या सिच्युएशन नुसार होणाऱ्या शेतीला त्या पद्धतीने नावं देण्यात आलेली आहे. म्हणजे प्रमुख 5 प्रकार आहेत. या 5 प्रकारामध्ये जे पहिलं प्रकार आहे ते आहे बागायती शेती. इथं बघू शकतो ऑलरेडी आपण महत्वाचा कंटेंट नोट करून ठेवलेला आहोत. बागायती शेती म्हणजे नेमकं काय? तर बागायती शेती म्हणजे प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये पावसाचं जे पाण्याचं जे प्रमाण आहे ज्या भागामध्ये कमी पडते आणि पावसाचं प्रमाण हे सदरील पिकाला किंवा संबंधित पिकाला पुरेसं होत नाही, ऍडिशनली काहीतरी पाण्याचं मॅनेजमेंट करून पाण्याचं ऍडिशनली व्यवस्थापन करून पिकांना पाणी उपलब्ध करून द्यावं लागते, अशा शेतीला बागायती शेती म्हटल्या जाते. इथं बघू शकतो आपण ऑलरेडी नोट करून ठेवलेला आहे. नेमकं बागायती शेती काय आहे? पिकाच्या पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर पूर्ण होत नाही, कृत्रिमरित्या जलसिंचन पुरवठा करणाऱ्या भागात बागायती शेती करण्यात येते. म्हणजे ऍडिशनली कृत्रिमरित्या काहीतरी जलसिंचनाशी संबंधित काहीतरी योजना करून, जसे की विहीर, तलाव, कालवे यांच्या मदतीने यांच्या साह्याने जी शेती केली जाते त्याला बागायती शेती असे म्हणतात. आता बागायती शेतीतून प्रामुख्याने नगदी पिके घेतली जाते. उदाहरण ऊस, केळी, द्राक्ष आणि भाजीपाला. प्रामुख्याने बागायती शेतीमध्ये नगदी पिके घेतल्या जातात. त्यामध्ये ऊस, केळी, द्राक्ष आणि भाजीपाला या पिकांना प्राधान्य देण्यात येते. ही झाली बागायत शेती संदर्भात माहिती.
आता आपण इथं फक्त बेसिक माहितीच बघणार आहोत, कारण सेपरेट ऍग्रिकल्चर किंवा कृषी हा सेपरेट एक विषय आहे, खूप मोठा विषय आहे आणि खूप सविस्तर विषय आहे. तर आपण इथं फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित जे कृषी आहे तितकेच आपण पॉइंट आणि चॅप्टर बघणार आहोत. जेव्हा आपण कृषी हे नवीन विषयाला सुरुवात करू इन डिटेल मध्ये, त्याची एक वेगळी प्लेलिस्ट असेल आणि त्यामध्ये इन डिटेल मध्ये ऍग्रिकल्चरशी रिलेटेड प्रत्येक विषय कव्हर करण्यात येईल. इथं आपण फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित जेवढा कृषीचा भाग आहे तो आपण बेसिक ऍग्रिकल्चर इथं कव्हर करणार आहोत. तर आता आपण बागायती शेती याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्या नंबरचं 2 नंबरचं जे शेतीचं प्रकार आहे ते आहे आर्द्र शेती. 2 नंबरचं जे प्रकार आहे ते आहे आर्द्र शेती. तर आर्द्र शेतीमध्ये प्रामुख्याने वार्षिक पर्जन्य 100 ते 200 सेंटीमीटर या दरम्यान असणाऱ्या प्रदेशात आर्द्र शेती केली जाते. आर्द्र शेती कुठे केली जाते? ज्या भागामध्ये 100 ते 200 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण हे 100 ते 200 सेंटीमीटर असणाऱ्या भागामध्ये आर्द्र शेती केल्या जाते. विशेषतः ही शेती कुठे केली जाते? ही शेती कोकण किनारपट्टी या भागामध्ये, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि पूर्व महाराष्ट्र, विशेषतः वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आर्द्र शेती केली जाते. आर्द्र शेतीचं जे ठिकाण आहे, ज्या भागामध्ये वार्षिक पर्जन्य हे 100 ते 200 सेंटीमीटर आहे, अशा भागामध्ये आर्द्र शेती केल्या जाते. आता 100 ते 200 सेंटीमीटर जे पर्जन्य आहे ते प्रामुख्याने कुठे आढळते? सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये, म्हणजे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये. त्यानंतर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर. आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाणी पडत असते, पण ज्या भागामध्ये 100 ते 200 सेंटीमीटर पाणी पडते त्या भागामध्ये आर्द्र शेती केल्या जाते. आणि विशेषतः पूर्व महाराष्ट्र आणि वर्धा वैनगंगा नद्याच्या खोऱ्यामध्ये, म्हणजे पूर्व महाराष्ट्रामध्ये जर आर्द्र शेती कुठे केली जात असेल तर प्रामुख्याने ते वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा त्या इलाक्यामध्ये सर्वात जास्त आर्द्र शेती केल्या जाते. आता या आर्द्र शेतीमध्ये प्रामुख्याने जे महत्वाचं पीक आहे, तुम्ही बघू शकता वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा पूर्व महाराष्ट्रामध्ये, विशेषतः नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, विशेषतः या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात तांदळाची शेती केली जाते. तर वार्षिक पर्जन्य 100 ते 200 सेंटीमीटर असणाऱ्या भागामध्ये सर्वात जास्त तांदळाचे प्रमुख पीक घेतले जाते. आणि 100 ते 200 सेंटीमीटर ज्या भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त आर्द्र शेती केल्या जाते. त्यानंतर 3 नंबरचं जे प्रकार आहे ते आहे कोरडवाहू शेती. 3 नंबरचा जे प्रकार आहे ते आहे कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती. 3 नंबरचा प्रकार आहे कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती. यामध्ये पावसाचे प्रमाण हे 50 ते 50 सेंटीमीटर पेक्षाही कमी असते. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असते त्या भागात कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती केल्या जाते. ज्या भागामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस असते त्या भागामध्ये कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती केल्या जाते. आता हे प्रमाण कुठं आहे? जेव्हा आपण पर्जन्य हा चॅप्टर बघत आहोत तर नेमकं कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो? विशेषतः 50 सेंटीमीटर पाऊस हे कुठं पडत असेल? साहजिक आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडे जेव्हा मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये दाखल होतात आणि प्रचंड जास्त प्रमाणात सह्याद्री पर्वतावर पर्जन्याचं प्रमाण भरपूर असते. कारण पावसाचे प्रमाण सह्याद्री पर्वतावर जास्त असण्याचं कारण असं आहे का, उंच सकल असा डोंगर आहे, मान्सून वारे डोंगराच्या साह्याने अडवल्या जाते आणि डोंगराच्या साह्याने मान्सूनी वारे अडवल्यामुळे जितकं जो ढगामध्ये जे मान्सून आहे ते घाटमाथ्यावर किंवा सह्याद्री पर्वत या भागामध्ये पडून जातो आणि समोर जेव्हा हेच ढग समोर जातात तेव्हा त्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी असते किंवा जो पाण्याचं प्रमाण आहे ते अतिशय कमी होऊन जाते. मग जेव्हा सह्याद्री पर्वताच्या समोर जसं जसं जे मान्सूनी हवे आहेत ते जाते तेव्हा त्यामध्ये कोरडेपणा जास्त असतो. म्हणून सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. तर त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे? 50 सेल्सिअस पेक्षाही कमी आहे. आणि परत ज्या ज्या पद्धतीने विदर्भाकडे मान्सून वारे यांचा प्रवाह होतो तसं तसं पावसाचे प्रमाण हे वाहत जाते. म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडे जो
पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्या भागामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो आणि त्याच भागामध्ये कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती केल्या जाते. आता यामध्ये एरिया कोणता येतो तर सह्याद्रीचा पूर्वेकडील भाग यात येतो प्रामुख्याने पुणे व छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेतीमध्ये सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग विशेषतः पुणे आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग यांचा बराचसा बहुतांश भाग हे कोरडवाहू शेती व जिरायती शेतीमध्ये येतो. आणि यामध्ये प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते तर यामध्ये प्रामुख्याने जे पिके घेतली जाते त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका हे प्रमुख पिके घेतल्या जाते. तर ही झालं कोरडवाहू शेती आणि जिरायती शेती याबद्दल एक्झाम ओरिएंटेडने आपण टू द पॉइंट माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आहे नंबर 4 स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती. साहजिकच आहे नावानुसार त्यामध्ये नेमकं काय असू शकते हे लक्षात आलं असेल. स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती म्हणजे जिथं शेतीचं स्थलांतरण वारंवार होत असते किंवा केल्या जाते. एका ठिकाणी शेती केल्यानंतर परत तो भाग सोडून दुसऱ्या ठिकाणी शेती करणे यालाच आपण स्थलांतरित शेती म्हणतो. म्हणजे एखादा व्यक्ती एका ठिकाणी राहत आहे आणि काही कालावधीनंतर तो तिथून दुसऱ्या ठिकाणी गेला, काही कालावधीनंतर तो तिसऱ्या ठिकाणी गेला, म्हणजे तो एका ठिकाणी स्थानिक आहे का, एका ठिकाणी तो थांबून नाही आहे, तो वारंवार स्थलांतरित होत आहे. त्याच पद्धतीनं स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती म्हणजे काय, नेमकं एकाच ठिकाणी प्रॉपर पद्धतीने शेती न होता किंवा त्या पद्धतीचं तिथं वातावरण आणि परिस्थिती नसल्यामुळे एका ठिकाणी शेती करणे शक्य नसल्यामुळे जोपर्यंत त्याचा वापर होऊ शकतो तोपर्यंत त्याचा वापर करणे, जोपर्यंत त्या भागामध्ये शेती होऊ शकते तोपर्यंत त्या भागामध्ये शेती करणे आणि तिथला पुरेपूर वापर झाल्यानंतर शेतीसाठी दुसरा पर्याय निवडणे त्यालाच स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती असे म्हणतात. आता साहजिक आहे स्थलांतरित शेती आणि भटकी शेती कोणत्या जिओग्राफिकल एरियामध्ये असू शकते, ज्या भागामध्ये प्रॉपर परिस्थिती उपलब्ध नाही आहे, योग्य प्रमाणामध्ये पाण्याची सुविधा नाही आहे, जमिनीचा लेवल नाही आहे आणि तिथं साहजिकच आहे एका कार्यकाळानंतर ती जमीन कदाचित उपजाऊ राहणार नाही. अशा ठिकाणी स्थलांतरित शेती केल्या जाते. प्रामुख्याने स्थलांतरित शेती हे पर्वतीय, डोंगराळ किंवा जंगलव्याप्त प्रदेशात केली जाते. जोपर्यंत त्याची सुपीकता आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घेणे आणि त्याची सुपीकता कमी झाल्यानंतर किंवा पर्यावरणीय किंवा प्राकृतिक दृष्ट्या तिथे शेती करणे शक्य नसल्यानंतर तिथून दुसऱ्याकडे स्थलांतरित करणे, त्याच शेतीला स्थलांतरित शेती आणि भटकी शेती म्हणतो. प्रामुख्याने हे पर्वतीय, डोंगराळ आणि जंगलव्याप्त प्रदेशात केले जाते. सध्या याचं प्रमाण खूप कमी आहे कारण स्थलांतरित शेतीचं जे प्रमुख एरिया आहे तो डोंगराळ भाग, पर्वतीय ठिकाण आणि जंगल आहे. आणि सध्या जो ट्रायबल कम्युनिटी आहे प्रामुख्याने ट्रायबल कम्युनिटी मार्फत स्थलांतरित किंवा भटकी शेती केली जात असते. परंतु सध्या परिस्थितीमध्ये याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. आता तिथेही स्थायिक शेती केली जात आहे. तरी पण हा पण एक प्रकार होता आणि सध्या पण काही भागामध्ये आहे. आणि विशेषतः स्थलांतरित शेती प्रामुख्याने ज्या जिल्ह्यामध्ये केल्या जाते ते सगळे ट्रायबल जिल्हेच आहेत. बघू शकता इथं पालघर जिल्हा, ठाणे, नाशिक. स्थलांतरित शेती कोणत्या भागामध्ये केली जाते किंवा जिल्ह्यामध्ये केली जाते, पहिला आहे पालघर, ठाणे. आता पूर्ण पालघर जिल्हा किंवा पूर्ण ठाणे जिल्हा नाही आहे, पालघर, ठाणे किंवा उर्वरित जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये किंवा त्या जिल्ह्यातील ज्या भागामध्ये ट्रायबल कम्युनिटी जास्त आहे आणि डोंगराळ भाग आहे त्या पर्वतामध्ये स्थलांतरित शेती केली जाते. म्हणजे असं नका समजू का पालघर जिल्हा म्हणजे संपूर्ण पालघर जिल्ह्यात स्थलांतरित शेती केली जाते, असं नाही आहे, काही मोजक्या भागामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये जे स्थलांतरित शेती आहे प्रामुख्याने पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली इतक्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती केली जाते. सध्या परिस्थितीमध्ये प्रमाण कमी आहे आणि जेवढे जिल्हे इथं नोट केलेले आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष ट्रायबल कम्युनिटी राहते, म्हणून त्या भागामध्ये स्थलांतरित शेती जास्त प्रमाणात केली जाते. तर एवढं लक्षात राहू द्या. स्थलांतरित शेती आणि भटकी शेती हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. आता शेवटचा जो प्रकार आहे ते आहे पायऱ्या पायऱ्याची शेती. आता नावावरून लक्षात आलं असेल नेमकं काय सिनेरिओ असू शकते. पायऱ्या पायऱ्याची शेती म्हणजे प्रामुख्याने
पर्वतीय किंवा डोंगरदऱ्याच्या भागामध्ये केली जाते, जिथं जमीन सपाट नाही आहे किंवा शेतीसाठी तो भाग उपयुक्त नाही आहे. डोंगराळ किंवा पर्वतीय भाग आहे आणि डोंगराच्या लेवलनुसार त्याला पायऱ्या पायऱ्या पद्धतीनं लेवलिंग करणे आणि बांध टाकणे, पायऱ्या पायऱ्या पद्धतीनं पर्वतीय भागामध्ये लेवलिंग करणे, बांध टाकणे आणि त्या भागामध्ये जो सपाट पायऱ्याचा लेवल किंवा पायऱ्या पद्धतीनं जो सपाट भाग केलेला आहे तिथं शेती करणे, त्याला पायऱ्या पायऱ्याची शेती म्हणतात. तर उदाहरण घ्यायचं असेल तर हा डोंगर आहे समजा, हा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये डोंगराचा जो स्लोप आहे त्या भागामध्ये कट करून इथं या पद्धतीचं एक टेबल लँड तयार करणे किंवा सपाट प्रदेश तयार करणे, असे सपाट प्रदेश तयार करून त्याला पाणी अडवण्यासाठी बांध तयार करणे, या शेतीला पायऱ्या पायऱ्याची शेती असे म्हणतात. म्हणजे पर्वतीय भागावर पायऱ्यानुसार जसे जशी पर्वताची हाईट वरून खाली येते त्या पद्धतीनं पायऱ्यानुसार तिथं स्लोप तयार करणे, त्या पद्धतीनं स्लोप तयार झाल्यानंतर लेवलिंग झाल्यानंतर तिथं शेती करणे, या प्रकाराला पायऱ्या पायऱ्याची शेती म्हणतात. आणि प्रामुख्याने ही शेती कुठे केली जाते? पर्वतीय किंवा डोंगरी भागामध्ये, जिथं पर्वत किंवा डोंगराचं प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये पायऱ्या पायऱ्याची शेती केली जाते. तर साहजिकच आहे, मग महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये पर्वतीय प्रदेश आहे, डोंगराळ भाग आहे, त्या भागामध्ये प्रामुख्याने पायऱ्या पायऱ्याची शेती केली जाते. तरी आपण इथं नोंद करून ठेवलेलं आहे, सह्याद्रीच्या पर्वतीय प्रदेशात, पूर्व विदर्भातील डोंगराळ भागात, त्यानंतर खानदेश, अमरावतीच्या डोंगराळ भागात, तसेच मावळ प्रदेशात. आता अमरावतीचा डोंगराळ भाग साहजिकच मेलघाटचा जो एरिया आहे त्या भागामध्ये, तसंच मावळ प्रदेश, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग, स्वतः सह्याद्री पर्वतामध्ये, आणि पूर्व विदर्भातील डोंगराळ भागात, आणि खानदेशमध्ये सातपुडाचा जो लाईन आहे ज्याला आपण गाविलगड या नावाने संबोधले जाते, त्या पर्वतीय भागामध्ये पण पायऱ्या पायऱ्याची शेती केली जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये पर्वतीय प्रदेश किंवा पर्वतीय एरिया आहे त्या भागामध्ये पायऱ्या पायऱ्याची शेती केली जाते. आता हे झालं महाराष्ट्राच्या शेतीचे प्रमुख 5 प्रकार. आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र शेतीचे प्रामुख्याने 2 हंगाम आहेत, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम, याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शेतीचे जे प्रमुख 5 प्रकार आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर नंतर आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये भेटूया, त्यामध्ये महत्त्वाचे जे टॉपिक आहे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर अपेक्षा तुमच्या लक्षात येत असेल. परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.